श्री गणगण गणात बोते मंडळी, श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तक आता सध्या मी वाचायला घेतले. तर त्यातले 1 ते 18 लेख आपले वाचून झालेले आहेत. तर आता 19वा लेख मी वाचते. तर मी वाचते, तुम्ही ऐका आणि कमेंट्समध्ये गणगण गणात बोते असं नक्की लिहा. अशाश्वत संसाराची स्वरूपस्थिती. श्री गजानन महाराज एकदा अकोट येथे जाण्यासाठी निघाले. श्री नरसिंगजी नावाच्या एका परमभक्ताच्या भेटीच्या दृष्टीनेच त्यांनी हे भ्रमण निश्चित केले होते. श्री नरसिंगजी हा विठ्ठलाचा भक्त होता. अकोट हे गाव शेगावपासून 18 कोसांवर आहे. अकोट गावाजवळच एक निबिड अरण्य होते. तेथेच श्री नरसिंगजी हे राहत होते. एकांतात नामध्यान करावे हा त्यांचा परिपाठ होता. श्री गजानन महाराज त्यांच्या भेटीसाठी आले होते. ज्या अर्थी एक सत्पुरुष दुसऱ्याच्या भेटीसाठी आर्ततेने व्याकुळ झालेला असतो, त्यावेळी त्या दुसऱ्याही सत्पुरुषाची योग्यता तेवढीच श्रेष्ठ असते, हे वेगळे सांगायला नकोच. श्री गजानन महाराज व श्री नरसिंगजी हे जणू साधू तत्वातील बंधूच असावेत असे होते. चरित्रकार श्रीदास गणू महाराजांनी तर म्हटले आहे की सारखा भेट सारख्यासी पाणीच मिळे पाण्याशी. यावरूनच त्यांची महानता कळून येते. समरसता ही नेहमी समानधर्मी व्यक्तित्वांशीच होते. श्री नरसिंगजी यांनी श्रींना पाहिले. श्रींनी आत्मस्थिती सांगितली. श्रींना पाहून श्री नरसिंगजी यांना अपार आनंद झाला. जणू हरिहर भेटले, ऋषी मुनी भेटले. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा. बैसले झाले आसनी एका, हितगुज ते करावया. 2 सत्पुरुषांची भेट झाल्यावर ते आत्मज्ञानाचीच चर्चा करणार ही गोष्ट उघडच आहे. दोघेही एकमेकास अनुभव सांगू लागले. श्री गजानन महाराज म्हणाले, नरसिंगजी, तू प्रपंचात राहिलास हे उत्तम केलेस. मी मात्र प्रपंचाचा त्याग करून योग मार्गाचा स्वीकार केला. योग मार्गात काही अघटित गोष्टी, चमत्कार वगैरे होतात, ही गोष्ट खरी. पण सर्वसामान्य लोकांना त्यातील तत्वबोध कसा होणार? लोकांना हे कळू नये म्हणून मीच पिसा झालो आहे. उपाधी नको म्हणून वेळ पांघरले आहे. भक्तिमार्गच जाणून घ्यायचा असेल तर शास्त्रकारांनी कर्म, भक्ती, योग हे 3 मार्ग सांगितले आहेतच. यापैकी कोणताही मार्ग जरी अनुसरला तरी फळ मात्र सारखेच, एकच मिळणार आहे. बाह्य रूपानेच मार्ग भिन्न वाटतात, पण त्या मार्गाने गेल्यावर अंतिम ध्येय प्राप्ती ही एकच आहे. योगमार्गी माणसानेही या मार्गाचा अभिमान धरू नये, नाहीतर त्यालाही ईश्वर तत्व कळून येणार नाही. कमलपत्र हे जसे पाणी, चिखल या सर्वांपासूनच अलिप्त असते, तसे योगमार्गी साधकाने राहावे. उपाधीपासून अलिप्त राहावे, तरच आत्मसाक्षात्कार घडून येईल. श्रींचे बोलणे सुरूच होते. भक्तिमार्ग कोणताही असो, योगाविषयीचाच काय, अगदी भक्ती आणि कर्म याविषयीचा अभिमानसुद्धा परमार्थाला बाधक ठरतो. ईश्वर प्राप्तीचे ध्येय बाजूलाच राहते. माणूस उपाधी दंभातच अडकतो. मी केले या अभिमानानेच तो परमार्थातही मागे पडतो. लोकेशना प्रबळ होते, देव बाजूला राहतो. एवढे महान भक्तितत्व या निरूपणात सामावले आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. प्रापंचिक आसक्ती नको. श्री गजानन महाराज पुढे सांगू लागले, नरसिंगजी, प्रपंचही तसाच आहे बरे. त्यातील आसक्तीच परमार्थालाही बुडविते. आत्मस्वकीयाबद्दल आपणाला किती प्रेम, लोभ, माया असते, त्यात आपण अगदी लिप्त होतो. प्रपंच करावा किती, तर कर्तव्यापुरता. श्रीदास गणू महाराजांनी त्याविषयीचा एक समर्पक दाखला दिला आहे. ते लिहितात, गार पाण्यात राहते, परीन पाणी शिरू देते, तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. गारेचा खडा पाण्यात राहतो, पण पाणी शिरू देत नाही. इतक्या अलिप्तपणाने प्रपंचात राहावे. अपेक्षा ठेवू नयेत. अपेक्षाच दुःखाला कारणीभूत होते. प्रपंच करता करताच परमार्थ करावा. भक्तीवरून आपले चित्त ढळू देऊ नये. श्री म्हणाले की, अरे, तू आणि मी एकच आहोत. तू माझा बंधूच आहेस. श्री नरसिंगजी यांनीही श्रींच्या भेटीविषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. प्रपंच, परमार्थ हे एकच आहेत.
जनार्दन एकच आहेत. प्रपंच हा अशाश्वत आहे. दुपारची सावली किती टिकते तेवढाच तो आहे. परमार्थ महत्त्वाचा. देव मात्र शाश्वत आहे, म्हणून त्याची उपासना करावी. भक्ती मार्गी होऊन वाटचाल करावी. मंडळी, आपला हा चॅनल अशासाठी आपण चालू केलेला आहे की घरातल्या ज्या वृद्ध व्यक्ती आहेत तर त्यांनी झोपल्या आरामखुर्चीत बसल्या हे ऐकावं असं अगदी मला वाटतं. वृद्ध व्यक्तींना बसून वाचायला त्रास होतो, डोळ्याचे प्रॉब्लेम्स असतात, मोतीबिंदू वगैरे असतो, त्याच्यामुळे वाचायला त्रास होतो. तर आता माझ्या सासूबाई 82 वर्षाच्या आहेत, तर त्या वाचतात, म्हणजे त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही, पण त्यांना ऐकायचा प्रॉब्लेम आहे. तर आम्ही त्यांना टी व्हीवर असे आध्यात्मिक चॅनल लावून देतो, तर त्याच्यातून जे लिखाण येतं तर त्या फक्त ते वाचतात आणि त्याचा आनंद घेतात. तर असे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे काही ना काहीतरी शोधून स्वतःचा एक आनंद मिळवत असतो. तर त्याप्रमाणे तुमच्या घरातल्या जर काही व्यक्ती असतील, वृद्ध व्यक्ती असतील, तर त्यांनासुद्धा तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करून दिला तर ते आपले अध्याय ऐकू शकतील. आपल्या या चॅनलवर गुरुचरित्राची 1 ते 53 अध्याय आहेत, ते तुम्ही पहिल्यापासून ऐकायला स्वतः सुरुवात करा. घरातल्यांना ऐकायला सांगा. तर त्याचा असा फायदा होणार आहे की तुमचं घरातलं वातावरण आध्यात्मिक राहील, मुलाबाळांवर छान संस्कार होतील, तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह राहाल, निगेटिव्ह विचार तुमच्यापासून कोसं दूर पळतील आणि मेंटली तुम्ही स्ट्रॉंग व्हाल. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर सकाळी आणि संध्याकाळी 15 मिनटं वेळ काढून रोजची तुमची दिनचर्या कामं करत असताना एकीकडे जर तुम्ही ऐकलं तर त्याचा तुम्हाला स्वतःला फायदा होईल. आता स्वतः जसं मी आध्यात्मिक वाचन करते तसा मलासुद्धा त्याचा खूप फायदा जाणवतो आहे. तर तसा माझ्यासारखा फायदा तुम्हालाही व्हावा असं मला अगदी मनापासून वाटतं. त्यासाठी तुम्ही अगदी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. जे तुमचे परदेशात जर मित्रमैत्रिणी असतील तर त्यांनाही सांगा की असा एक चॅनल चालू झालेला आहे की मी वाचलेलं तुम्हाला ऐकता येईल. तुम्हाला स्वतःला पुस्तक धरून वाचत बसायची गरज नाही आहे. तर त्यासाठी चॅनल अनेक लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.